नमस्कार मित्रांनो. आपलं मी मराठी YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जे बांधकाम कामगार मंडळीचं कार्ड आहे, अ, त्यातून जे आपल्याला लाभ भेटतो आणि ते कार्ड आपलं रिन्यूअल आहे का नाही, हे कसं चेक करायचं? त्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. mahabocw.in यावर आल्याच्यानंतर होमवर यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली ऑप्शन येईल, इथं कॉर्नरला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉगिन. तर या प्रोफाइल लॉगिनवर क्लिक करायचे. इथे आपला रजिस्टर आधार नंबर जे योजनेचा आपण लाभ घेतो, तर ते आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म करायचं. म्हणजे जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर एक ओ-टी-पी सेंड केला जातो आणि तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाकायचा आहे. व्हॅलिड ओ-टी-पी केल्याच्यानंतर आपली प्रोफाइल लॉगिन होईल. तर इथे आपण चेक करू शकता. इथे आपले डिटेल्स ॲप्लिकंट दिसून येईल. तुम्हाला नाव वगैरे, आधार नंबर, रजिस्टर. आपला स्टेटस ॲप्लिकंट स्टेटस हे एक्सेप्ट आहे. रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह आहे. ज्यांचं इनॅक्टिव्ह आहे, त्यांना रिन्यूअल फॉर्म करण्याची जरूरत असते. जे रजिस्ट्रेशन डेट आहे आणि रिन्युअल डेट आहे, हे तुम्हाला इथं दिसून येते. आपला आता रिन्युअल डेट आहे 3/12/2025. त्यानंतर तुमचे ते फॅमिली डिटेल्स दिसून दिसून येईल, जे तुमचे फॅमिली मेंबर ॲड झालेले आहेत. बँक डिटेल्स इथे चेक होते. तुमची एम्प्लॉयी डिटेल्स, आत्ता जे एम्प्लॉयी आहेत त्यांची डिटेल्स इथे असते. रिन्युअल डेट, तुमची रिन्युअल कुठे झाली फॉर्म, स्टेटस तुमचं रिन्युअल इथून दिसून येईल. अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रोफाइल चेक करू शकता ऑफिशियल वेबसाईटवर येऊन. तुम्ही कोणत्या पण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचं कार्ड हे रिन्यू झालेले पाहिजे आणि ॲक्टिव्ह स्टेटस पाहिजे तुमचं रजिस्ट्रेशन. अशा प्रकारे नवीन-नवीन माहितीसाठी आपण मी मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.